हाय नमस्कार आपल्या भावांना आणि बहिणींना. झालं का भावा बहिणींचं जेवण खावण? तर भावा बहिणीनं हा का रातभर झोप आली नाही की आपला ती वायर जळत जळत आली आणि मी आपली अशीच बसली होती. तर आवीला काय म्हणलं की आवी बोर्डातून दूर कसारा निघतो या. तर आवी काय म्हणला की अगं आहे दूर नाही निघत. आणि त्याने काय केलेलं, मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि हातात घेतलेला भावा बहिणीनं. मग मी म्हणलं की अरे बोर्डातनं दूर निघतो या. तर मला म्हणला नाही अगं काय. तर मी म्हणलं मग मला डोळ्याला अंधार येतात का काय, म्हणलं मला दिसताना का काय रे बाबा म्हणलं नीट. तर भावा बहिणीनं त्याने नाही ऐकल्यावानेच केलं आणि तसाच झोपला. मला म्हणला की टाक हातरून झोप आपले गपचिप, नकोच काय काय बी तो म्हणती. तर म्हणलं काय कशी म्हणेन बाबा, मला काय दिसताना बा एवढं. म्हणलं मला धूर निघाल्यावाने दिसतोय, म्हणलं वाश बी येतोय वायर चळल्यावाने. तर मला नाही म्हणला आणि भावा बहिणीनं त्याने कान आडतं तसंच टाकलं. मग मी काय म्हणलं की अरे तू बेडवर झोपू नको म्हणलं, इथं खाली झोप म्हणलं दारापाशी. आणि भावा बहिणीनं मी इथं हातरून टाकलं. मग काय झालं की भावा बहिणीनं त्याला पण झोप लागली, मला पण झोप लागली. आणि भर 12 वाजता बघा ते बोर्ड जळला आणि मोठा आवाज झाला, तरी तो बेडवरच झोपलेला होता. आणि मग भावा बहिणीनं मला तर काय झोप लागून गेलेली ही. आणि मग त्याने दार उघडलं आणि बाहेर पळाल्याच्या नंतर मग मी म्हणलं काय ग बाय, पाय कोणाचं ग बाय वाजलं म्हणून बघितलं. तर मी म्हणलं का रा तो उठला, म्हणलं का लाव की दार म्हणलं झोप. तर मला म्हणला अगं काय तुला सांगायचंय, म्हणला मी लाईट हलावतोय ही करतोय लाईटच लागाना आणि हीच व्हायना. आणि मग कशाचं काय भावा बहिणीनं बघतोय तर त्या बोर्डाचा धुराळा झालाय. तर मी म्हणलं की तुला खाली झोप म्हणलं तर झोपलं नाही, म्हणलं तो तसा दाडापणा करतो, म्हणलं किती वेळा तुला सांगायचं रे बाबा. तर भावा बहिणीनं हा का रात्रीला वाचल्या गेलाय खेळ सगळा. देवाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादाने वाचलं, नाही तर ती बोर्ड सगळा गळूनच पडला होता बघा. का तुम्हाला दाखवू का, इथं आता काढून ठेवलाय बघा. हाणायला ना गुडघ्याने. तर ह्या काही सारं निकळून पडलंय. ह्या का हितनं जळालंय सगळं. आणि साऱ्या वायरे हे आतनं जळाल्या त्या. आणि हे काय आपलं नुसतं मोडकं तोडकं पतार जोडलं होतं कसं तरी, ते बी गेलं जळून. आणि मग तेव्हा का आता नवा बोर्ड आणला, त्या आमच्या दिराच्या पोराने आणून दिला. आणि मग त्याला म्हणलं आता 2 तास झाला आम्ही जोडत होतो आणि ते ठोकत होतो खिळ. तर ती खिळ तर काय बेताडा जाय ना भावा बहिणीनं. आणि मग मी आवीला म्हणलं अरे बोर्ड जळाला म्हणल्या वायर बी जळले असेल आवी. तर ते म्हणला नाही, म्हणला तसं असतं वय कुठं. तर मी म्हणलं अरे तसंच असतं म्हणलं, वायर जळाल्याशिवाय म्हणलं बोर्ड जळत नाही. मग परत भावा बहिणीनं आणला बोर्ड. आम्ही दोघंच लय 2 तास झाला अपदत होतो. परत ते जोडला, ते खिळ ठोकलं ही केलं. आता भावा बहिणीनं लाईटच लागाना. तर लाईट लागाना म्हणल्यावर दोघं बी चितागती बसलो. म्हणलं आज बी आपल्याला रात डोळ्याला उजडायला लागते. कुणा ठाव भावा बहिणीनं गरम तर भरपूर होतं या. आणि पाऊस तर काय थोडा थोडा येतोय ना, इरबळ गरम होतंय ही. आणि तेव्हा का त्यात राड्यात मग काय झालं, आता म्हणलं बाबा, मग ते आमच्या दिराच्या पोराला बोलवलं मी की म्हणलं अरे आम्ही तर जोडलंय ही केलंय, पण म्हणलं बघ र तू काय झालंय ती. तर ते बी बिचार आपलं कामाला जातं रोज. म्हणलं आणि म्हणलं म्हणशील काकीचा काय वैताग माझ्या मागं, मी आताच कामावून आलोय.
तर मी म्हणलं नाही रे, म्हणलं यारवाडीत चल, म्हणलं परत वारं पाऊस आल्याच्या नंतर म्हणलं जमणार नाही. आणि म्हणलं चावरं तर लय चावतंय. मग त्याला बोलवून आणलं मी. मग ते आला. मग मी म्हणलं की वायर म्हणलं बघारा निघून तुमच्या घरी. मग त्यांच्या घरी बघा ती वायर नेली तर वायर जळालेलं होते. मग मी म्हणलं मी आवीला सकाळपासून सांगते तर आवी काय ऐका ना. म्हणलं नुसतं बोर्डचा घेऊन आला. म्हणलं वायर आणि ती संगच आणलं असतं तर म्हणलं कधीच काम क्लिअर झालं असतं. आणि मग ती लाईटच लागाना. मग हा का आता ती किती उशीर तरी आता जोडत होती ती बोर्ड ही नीट. मग त्याच्याकडून तेव्हा का मी म्हणलं आवीचं काय खरं बाबा, मला भीती वाटते. म्हणलं दी तेवढा जोडून. मग तेव्हा का त्याने आता सगळं जोडून क्लिअर करून दिलं. तेव्हा हा का आताशी भावा बहिणीनं बरं वाटायला लागलं. आता लय वाईटा काय त्या आवीच्या विश्वासावर असं कुठली कामं करायचे म्हणल्यावर ही जोखमीची कामं असतात व. म्हणून मी त्याला बोलावलं. हे म्हणजे पद्धतशीर आम्ही जोडलंही होतं, पण तीच वायर जोडली होती. मग परत जाऊन तेव्हा का लिमगावनं वायर ही आणली. आणि मग तेव्हा का ते जोडलं त्या दोघा भावाने. आणि तेव्हा का मग आता झालंय क्लिअर. तरी आपलं निमच काम राहिलं. ते बोर्ड नुसताच अडकावलाय. त्या बिथाडात खेळत जाय ना भावा बहिणीनं. तर ते माणसं काय म्हणतात की त्या बिथाडाला होलं घ्यायला मेशीन लागते. मेशीन तर आता म्हणलं कोण द्यायचं आपल्याला मेशीन. मग तेव्हा का भावा बहिणीनं नुसतं खेळत ठोकून आपला लावलाय. आलं म्हणजे सगळे खर्चाचे काम एकदाच येतात बरं का. नाही म्हणजे काहीच नाही. आता भावा बहिणीनं आपल्याला गॅस तर आपला संपलाय सकाळीच. तेव्हा का ती चुली वांग केल्याला काळं डुसकडाई झाली. तेव्हा का ते वांग सुद्धा भावा बहिणीनं तसंच आहे. खाल्लंच नाही. आम्ही दोघांनी पण जीवलोच नाही. आणि मग ती वांग तसंच आहे. आता म्हणलं 2 भाकरी टाकाव्या त्या आणि तीच वांग खावावं. तर भावा बहिणीनं पाऊस झालाय चालू. ते सरपान बी पेटाना. म्हणलं राहू दे, बघू आता सकाळ करू काहीतरी तडा जोडून आणू गॅस भरून. ही म्हणलं आता बसायचं तसंच. तर ते म्हणलं ते आमच्या ती लाईट जोडाय आलता त्याच्यात बायकोला म्हणलं की आम्हाला 2 भाकरी टाक म्हणलं स्वयंपाक करताना. म्हणलं मी सकाळ देईन तुला उद्या गॅसवरून. तर ती म्हणली तसं असतं वय व आत्या, उसण्या नेताय काय भाकऱ्या माझ्याकडून. तर मी म्हणलं हो अगं तुला बी त्रास न कशाला उगत बिना कामाचा. तर म्हणली तसं असतं वय कुठं. म्हणजे आपल्या मस्करी करत होतं. म्हणली तसं असतं वय. म्हणली मला मागायला काय वाटतंय का नाही तुम्हाला, मी काय का म्हणून घेईन तुमच्याकडून. असं चाललं होतं भावा बहिणींना आमचं. तर मी म्हणलं तू म्हणशील आणि लाईट जोडून दिली ती दिली माझ्या नवऱ्यानं आणि मला भाकरी सुद्धा टाकायला लावते त्या. तर म्हणलं बघ मग तुझ्या मनाने काय करणार. तर ती म्हणली करते की बाया. म्हणली काय एवढं काय ही आहे वय देते की. म्हणली एवढी काय काळजी करताय तुम्ही. तर मी आवीला म्हणलं जा की म्हणलं तुझ्या भाऊजाईनं भाकरी टाकायला लावल्या होत्या टाकल्यात का बाजूला. तर ते का नको तू नको बाबा मलाच लावते तू आणि तू जाय ना. मग मी म्हणलं मी आणून देतील मग तू खा. अशी गमत करतोय बाया. तर आता भाऊ बहिणीनं लय घरात राडा पडलाय. ती आम्ही ही करत होतो ती. तर आता झाडून ही घेते झोपा. आपलं रात्री बी झोप पेटली नाही काय नाही. आता झालं सगळं ओके मध्ये. आता नाही काळजी काय. आता झोपते घ्या आपापली काळजी. जेवण हे काय केलं, भाजी काय बनवली, काय जेवण बनवलं भाऊ बहिणीनं आपल्याला कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.